नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नेपाळ पेटलेला आहे. नेपाळच्या संसदेला घेराव नाही तर नेपाळ संसदेची होळी केलेली आहे तिथल्या तरुणांनी. आणि मग भारताचा एकदम सच्चा मित्र, शेजारी, अशा मित्रावर एक संकट आलेलं आहे. उद्रेक झालेला आहे मोठा. आणि मग याविषयी अतिशय गांभीर्याने अभ्यासपूर्वक कोण बोलू शकतं असं मराठवाड्यातलं, महाराष्ट्रातलं एक नाव म्हणजे लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे. ते आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की काय घडतंय दक्षिण आशियामध्ये, काय घडतंय. श्रीलंका झालं, त्याच्यानंतर बांगलादेश झालंय, आता नेपाळ होतंय. मग जो महासत्ता आहे देश, जो आता चीनच्या पाठोपाठ महासत्ता होऊ पाहतोय असा भारत, आपली महासत्ता, या महासत्तेच्या देखील या शेजारी राष्ट्रांमुळे चिंता वाढत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग ते सगळं एकूणच काय चाललेलं आहे हे सगळं आपल्याला लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आता ज्या प्रेक्षकांना माहिती नाहीत की सतीश ढगे कोण, तर त्यांची एक वेबसाईट आहे, ती आवर्जून बघा. कारण की ती वेबसाईट बघणं म्हणजे पूर्ण अभ्यास कसा आहे लष्कराचा, आरोग्य काय, समाज व्यवस्था कशी आहे, वक्तव्य कसं केलं पाहिजे, तुमचं एकूण लोकस्वास्थ्य वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवर कसं राखलं पाहिजे, याचं सगळं मार्गदर्शन कसं करणारा एक व्यक्ती आहे आणि त्याचं नाव सतीश ढगे कसं आहे हे आपल्याला कळेल. तर दर्शकांना ही मुलाखत सुरू करण्यापूर्वी एक नम्र विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया तितक्याच संवेदनशीलपणे नक्की नोंदवा, ही विनंती आहे. तर सतीश ढगे सर, तुम्ही सांगा की आज सगळ्या बातम्या ज्या आढळत आहेत नेपाळ संबंधी, ते चित्र आधी स्पष्ट करा, कारण बऱ्याच जणांनी त्या बातम्या पण पाहिलेल्या नसणार आहेत. तेही स्पष्ट करा. आणि मग जे घडलेलं आहे, नेमकं जे गंभीर असं घडलेलं आहे, त्याविषयी तुम्ही कोणत्या नजरेतून त्या घटनेकडे पाहताय हे स्पष्ट करा. नक्कीच अनिलजी, सुरुवातीलाच जे छान इंट्रोडक्शन तुम्ही माझ्याविषयी दिलं, खूप खूप धन्यवाद. आणि मुळात हा नेपाळचा संबंधितला जो क्रायसिस आहे, जे संकट नेपाळमध्ये आलेलं आहे, त्याचं जर विश्लेषण त्या ठिकाणी करायचं असेल तर थोडंसं पाठीमागं जावं लागेल. आणि मी 27 ऑगस्टला जे आहे थोडंसं पाठीमागं 27 ऑगस्ट पर्यंत जातो. नेपाळमध्ये सध्याचं जे सरकार आहे त्याचे प्रधानमंत्री आहेत के पी शर्मा ओली. मुळात जे आहे नेपाळचं जे कम्युनिस्ट पार्टीचं सरकार आहे, त्या कम्युनिस्ट पार्टीच्या सरकारचे हे प्रमुख त्या ठिकाणी आहेत. बाय द वे, फक्त नेपाळच्या कम्युनिस्ट पार्टीचं सरकार त्या ठिकाणी नाही, त्याला टेकू, त्याला पाठिंबा तिथल्या नेपाळीज काँग्रेस पार्टीचा सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि अशा प्रकारचं युती सरकार त्या ठिकाणी आहे. आता हे सरकार तिथं होतं आणि या सरकारनं 27 ऑगस्टला एक निर्णय घेतला की नेपाळमधले 26 महत्वाचे जे सोशल मीडिया ऍप्स आहेत आणि कम्युनिकेशन ऍप्स आहेत, ज्यामध्ये फेसबुकचा समावेश आहे, व्हॉट्सअप आहे, एक्स आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारचे जे सोशल मीडिया ऍप्स आहेत त्यांच्यावर बंदी घालायची. आणि सरकारनं जो आहे हा निर्णय यासाठी सांगितला, त्यांनी सांगितलं की आमच्या सुप्रीम कोर्टाने आम्हाला निर्देश दिलेले आहेत की हे सगळे सोशल मीडिया ऍप्स जे आहेत ते नियमांची पायमल्ली करतायत, त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नाही आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत या नियमांची पायमल्ली करत असल्यामुळे आम्ही त्यांच्या याच्यावर बंदी घालतोय. आता सरकारनं अशा प्रकारे गोष्ट त्या ठिकाणी सांगितली. त्याच्यानंतर काही दिवसानंतर जो युवा वर्ग आहे, आपण ज्याला झेन झी म्हणतो, थोडक्यात 21व्या शतकातले हे युवक, 25 वर्षापेक्षा कमी वय असणारे हे युवक, तर मग हे जेन झी मधले जे युवक आहेत ते रस्त्यावर त्या ठिकाणी उतरले आणि अतिशय शांततेनं संपूर्ण नेपाळमध्ये जे आहेत त्यांनी आंदोलनं सुरू केली. आणि त्याचा एक मुख्य उद्देश होता की सोशल मीडियावरची ही बंदी तुम्ही जी टाकलेली आहे ती सोशल मीडियावरची बंदी त्या ठिकाणी हटवा. रविवारी अत्यंत शांतपणे हे सगळं आंदोलन त्या ठिकाणी सुरू होतं. सोमवारी त्या ठिकाणी या सरकारनं, म्हणजे यांच्या प्रशासनानं, के पी शर्मा ओली यांच्या प्रशासनानं, मुख्यतः तिथल्या पोलीस दलानं आणि सशस्त्र दलानं जे आहे असा निर्णय त्या ठिकाणी घेतला की हे आंदोलन जे आहे आपण हिंसक मार्गाने जे आहे दाबू शकतो. हे तर जे आहेत काही विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांना जे आहे आपल्याला जर दाबायचं असेल तर हिंसक मार्गाने आपण ते दाबू. आणि या पोलीस दलानं, नेपाळच्या पोलीस दलानं, या प्रशासनानं या आंदोलकांवर गोळ्या झाडल्या आणि त्यामध्ये 15 वर्षाचे, 16 वर्षाचे, 18 वर्षाचे दप्तर घेऊन आलेले आंदोलक, पुस्तकं घेऊन आलेले आंदोलक, या आंदोलकांवर त्या ठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्या आणि आतापर्यंत जे आहे तर 22 अशा निष्पाप मुलांचा त्यामध्ये मृत्यू झाला.
आता हे शांततेनं चालणारं आंदोलन जर अशा प्रकारे दाबलं जात असेल तर नक्कीच भडका त्या ठिकाणी उठणारच होता. आणि नेमका तोच भडका जो आहे आज आपल्याला उडालेला त्या ठिकाणी दिसला. प्रचंड प्रमाणामध्ये हजारो युवक जे कालपर्यंत शांत होते आज रस्त्यावर उतरले. आज जे आहे नेपाळच्या पार्लमेंटमध्ये गेले, नेपाळच्या राष्ट्रपतींच्या घरावर त्या ठिकाणी गेले. एवढंच नाही तर नेपाळचे आतापर्यंत 5-5 वेळेस जे प्रधानमंत्री राहिलेले आहेत असे प्रचंड असतील. 4-4 वेळेस प्राईम मिनिस्टर राहिलेले शेर बहादूर देवबा त्या ठिकाणी त्याच्यात असतील. नेपाळच्या सरकारमधले वेगवेगळ्या प्रकारचे मंत्री असतील. यांच्या घरावर हल्ले केले, त्यांची घरं जी आहेत ती जाळून टाकली. इनफॅक्ट तिथल्या एका माजी प्रधानमंत्र्यांच्या पत्नीला जाळून ठार मारण्यात आलं. तिथले जे वित्त मंत्री आहेत लिटरली त्यांच्या ते सगळ्या क्लिप्स आपल्या समोर आहेत, त्यांच्या पाठीमध्ये त्यांच्या पेकाटात लाथ मारून त्यांना खाली पाडण्यात आलं. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी होत होत्या. आणि एवढा प्रचंड दबाव त्या ठिकाणी वाढला की कालच्या रात्रीच एक प्रकारे जे आहे कातडी बचाव धोरण म्हणून शर्मा ओली गव्हर्नमेंटनी त्या ठिकाणी काय केलं, सोशल मीडियाचा जो बॅन होता तो मागे घेतला. हे सगळं हिंसक वातावरण आलं म्हणून ज्या मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे त्या होम मिनिस्टरनं जे रेजिग्नेशन दिलं, सिनियर मिनिस्टर, ऍग्रिकल्चर मिनिस्टर होते, स्पोर्ट्स मिनिस्टर होते, हेल्थ मिनिस्टर होते, त्यांनी राजीनामा दिला. परंतु यांचा राग काही शांत होत नव्हता. अल्टिमेटली या रागामुळं आणि या सगळ्या दबावामुळं या प्रधानमंत्र्यांना के पी शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. फक्त राजीनामा नाही, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथल्या नेपालीज आर्मीच्या मदतीनं, कारण त्यांनीच रिकमेंड केलं की नॅशनल इंटरेस्ट लक्षात घेऊन आणि तुमचा जर जीव वाचवायचा असेल तर लगेच तुम्ही राजीनामा द्या. आणि त्यानंतर त्यांना तिथून सुरक्षित स्थळी म्हणजे आर्मी हेडक्वार्टरला त्या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं. अशाही बातम्या येत आहेत की ऑलरेडी चॉपर डिप्लॉइड आहेत आणि आता जीव वाचवण्यासाठी काही महत्वाचे मंत्री त्याचबरोबर के पी शर्मा ओली हे नेपाळमधून पलायन करतील, बहुतेक दुबईला जातील किंवा त्यांचा आका चीनमध्ये सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतात. मग आतापर्यंतची परिस्थिती काय झाली ही मी तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडली. वर करणी आपल्याला कारण दिसत होतं सोशल मीडिया बॅन, पण खरोखरच सोशल मीडिया बॅन कारण आहे का याचं उत्तर नाही. याच्या नाही मागे जो आहे बरं का ढगे सर, मी तेच तुम्हाला विचारणार आहे की बघा की ही जी गोष्ट आहे मोबाईल आणि ती जी आपण जेन झी म्हणजे हे सगळं 21 ते 30 वर्ष वय आणि मग त्याचा जो वाईट परिणाम जो वैयक्तिक आणि सामाजिक दृष्ट्या जो झालेला आहे हा जगभराच्या चिंतेचा विषय आहे. आता ऑस्ट्रेलिया सारखं राष्ट्र म्हणजे 16 वर्षापर्यंत मोबाईलला बंदी टाकतंय आणि मग त्याचे उद्रेक आणि त्या मोबाईलच्या व्यसनाने काय चाललेलं आहे. म्हणजे अगदी आपण बघा की महाराष्ट्रामध्ये असेल किंवा बिहारमध्ये असेल किंवा कोणत्याही राज्यामध्ये ते रील मग त्या व्हिडिओवरून जे काही उद्रेक माजतो म्हणजे वैचारिक लढाई सुरू होते तिथपर्यंत ठीक आहे, परंतु ती शारीरिक इजा म्हणजे एकमेकाचे मुडदे पाडण्यापर्यंत त्याचा गैरवापर होतोय. इतकं हे व्यसन सगळं जे जडलेलं आहे ते कारण आहे त्या सरकारचा जो काही तुम्ही जे प्रस्तावना केली की ओली सरकारने काय निर्णय घेतले आणि मग ते कशा पद्धतीने आलेले आहेत. पण तुम्ही जे आता सांगायला सुरुवात केली की वेगळं आता राजकीय अस्थैर्य म्हणजे तिथं किती सरकार आले गेले. आधी ते एक राजघराणं होते तिथंही हिंसा झालेली होती. म्हणजे तिथल्या लोकांचे एकतर ते छोटं आहे. आज भारतामध्ये जर नेपाळी लोकांना यायचं की त्यांना काही पासपोर्टची गरज पडत नाही. म्हणजे तिथलीही बेकारी आहे, बरेचसे प्रश्न आहेत. या एकूण विषयी तुम्ही एक लष्करी अधिकारी म्हणून किंवा तुम्हाला सगळा जो वैश्विक तुमचा जो अभ्यास आहे आंतरराष्ट्रीय संबंधांचा किंवा त्या त्या राष्ट्रातल्या मूळ समस्यांचा तर त्या संबंधी व्यवस्थित तुम्ही वेळ घ्या त्यासाठी आणि त्याची मांडणी करा ह्या दोन्ही पद्धतीने. नक्कीच अनिलजी, सुरुवातीला तुम्ही जे सांगितलं सोशल मीडिया आणि त्याचे दुष्परिणाम, सोशल मीडिया एक व्यसन. नक्कीच थेरॉटिकली पाहिलं तर याविषयी जे कोणाच्याही मनामध्ये डाऊट नसावा की दिवसेंदिवस सोशल मीडियामुळे जे आहे आपलं यंग जनरेशन संपूर्ण जगामध्येच किती बर्बाद त्या ठिकाणी होत आहे. पण सोशल मीडियाचं व्यसन लागतंय किंवा सोशल मीडियाचे दुष्परिणाम आहेत म्हणून के पी शर्मा ओलीनं त्यावर बंदी घातली का याचं उत्तर नाहीये. इनफॅक्ट याच्या पुढचा टप्पा त्यांचा जो होता की त्यांच्या संसदेमध्ये ते सोशल मीडिया बिल आणणार होते आणि या सोशल मीडिया विधेयकच्या माध्यमातून एक प्रकारे जे आहे या सोशल मीडियाच्या माध्यमातून जे व्यक्त हे युवक होत आहेत त्यांच्यावरच जे आहे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच एक प्रकारे घाला घालण्याचा त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. का? कारण त्याला गोंडस नाव ते देणार होते नॅशनल सिक्युरिटी, राष्ट्रीय सुरक्षा. आमच्या सरकारचं जे आहे कोणी त्या ठिकाणी निंदा करू नये आणि एक प्रकारे राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो म्हणून या सोशल मीडियावर जे आहे एक प्रकारे ते बंदी
घालण्यासाठी बिल आणत होते. पण खरं विषय असा त्या ठिकाणी आहे की ऑफकोर्स एंटरटेनमेंट हा एक भाग आहे सोशल मीडियाचा, पण याच सोशल मीडियाच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन मिळते. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं, वेगवेगळ्या प्रकारच्या क्रांतीला सुद्धा जे आहे सुरुवात ही या सोशल मीडियाच्या माध्यमातून होते. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं एक महत्वाचं माध्यम आहे, त्याला तुम्ही असं दाबू शकत नाही. दुष्परिणाम आहेत, त्याला तुम्ही त्या ठिकाणी करेक्ट करा. हा झाला सोशल मीडियाचा भाग. आणि अशा प्रकारचं दबाव तंत्र केपी शर्मा ओली सरकार करत होतं, म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी शांततेच्या मार्गाने हे बाहेर आले होते. पण केपी शर्मा ओलीने त्याला हिंसक मार्गाने स्टॉप करण्याचा प्रयत्न केला, म्हणून हे सगळं जे आहे त्या ठिकाणी फिसकटलं केपी शर्मा ओलीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जर विचार केला. पण हे फक्त तात्कालिक कारण होतं. खरं कारण काय आहे याची योग्य प्रकारे तुम्ही हिंट दिली. 2008 मध्ये नेपाळमध्ये कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झालं आणि त्याच्यानुसार तिथली जी राजेशाहीची जी पद्धत होती ती राजेशाही पद्धत त्या ठिकाणी गेली आणि त्याच्यानंतर इलेक्टेड गव्हर्नमेंट त्या ठिकाणी यायला लागले. इलेक्टेड प्राईम मिनिस्टर त्याचबरोबर प्रेसिडेंट यांची त्या ठिकाणी जी आहे नियुक्ती व्हायला लागली. मग 2008 पासून आतापर्यंत जर पाहिलं, एक नाही दोन नाही तब्बल 14 वेगवेगळ्या प्रकारची सरकार आली. म्हणजे 16 वर्षाचा कालावधी आणि टोटल सरकार किती तिथे केंद्रीय सरकार आले 14. बरं, 14च्या 14 सरकार आले. त्या 14 सरकारमधलं एकही सरकार नव्हतं ज्यांनी त्यांचा पूर्ण कार्यकाल कंप्लीट केला. बरं, एवढंच नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या युती करणं आणि सत्तेला चिकटून बसणं यासाठी सगळे कॉम्बिनेशन त्या ठिकाणी झाले. आणि यातून जे राजकीय अस्थैर्य निर्माण झालं आणि या राजकीय अस्थैर्यामधून ज्या प्रकारची इकॉनॉमिक इन्स्टेबिलिटी, आर्थिक अस्थैर्य आलं, त्या आर्थिक अस्थैर्याचे वाईट परिणाम मागच्या 1.5 दशकामध्ये नेपाळची जनता त्या ठिकाणी भोगते. प्रचंड प्रमाणामध्ये महागाई आहे, मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. त्या ठिकाणचं प्रत्येक सरकार आणि सध्याचं सरकार सुद्धा तिथलं प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार त्या ठिकाणी करतंय. भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. पोखरा एअरपोर्टशी संबंधित असो, लँड अलोकेशन स्कॅम असो, हजारो कोटींचे जे आहेत त्या ठिकाणी भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे तिथल्या युवकांना नोकरी नाही, ही सगळी परेशानी आहे. आणि दुसऱ्या बाजूला नेपो किड्स म्हणजे या मंत्र्यांची मुलं जी आहेत दुसऱ्या देशांमध्ये ऐशोरामामध्ये जगतायत. त्यांच्या तशा प्रकारच्या क्लिप्स, तशा प्रकारचे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे रील्स हे या युवकांना पाहायला मिळते. मग अशा प्रकारचं कॉन्ट्रास्टिंग पिक्चर त्या ठिकाणी दिसल्यानंतर हा युवक त्या ठिकाणी नाराज होणार, असंतुष्ट होणार, रागानं अशा प्रकारची ऍक्शन करणार, हे स्वाभाविकच होतं. ही त्याची पार्श्वभूमी आहे. गुड गव्हर्नन्सचा अभाव, सुप्रशासनाचा अभाव, विकासाचा अभाव हे खरं कारण आहे. आणि त्यामुळे फक्त केपी शर्मा ओलीच नाही, एकूणच सगळ्या पॉलिटिकल पार्टीज आणि या राज्य शासनाच्या किंवा राज्य व्यवस्थेविरुद्धचाच हा एक प्रकारचा आक्रोश आहे, हा एक प्रकारचा जो आहे असंतोष आहे, जो आपल्याला रस्त्यावर या हिंसाचाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आता हे बघा, अ, तुम्ही ही जी काही वस्तुस्थिती जी सांगितली 2006 पासून मग 14 सरकार, मग भ्रष्टाचार वगैरे, तो सगळा राग या निमित्ताने बाहेर आला. म्हणजे एकदम तो स्फोट झालेला आहे. हे निमित्त घडलेलं आहे. हे तुम्ही या सोशल मीडियाच्या ज्या सगळ्या नेटवर्किंग कंपन्या आणि मग त्याचं शासकीय धोरण वगैरे ते सांगितलेलं आहे. मी जे मांडणी करत होतो की मुळात हे व्यसन आहे आणि हे दुधारी आहे. जसं तुम्ही सांगितले की शेवटी कसं आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्य, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, मग ह्या सगळ्या गोष्टीसाठी आता सोशल मीडिया एक चांगलं प्रभावी माध्यम झालेलं आहे. अनेक चळवळी त्याच्यातून उभ्या राहतात. ही वस्तुस्थिती सुद्धा नाकारून चालत नाही. दुसरं म्हणजे तो ज्ञानाचा मोठा खजिना आहे. म्हणजे सगळ्या जगाला एक खेड्याचं रूप जर आणलं, जर कोणी कोणत्या माध्यमाने आणलं तर ते सोशल मीडियाने आणलेलं आहे. असो, आता बघा, नेपाळमध्ये 22 मुलांच्या हत्या झाल्या म्हणजे त्या सरकारकडून घडल्यात, असं त्याला डायरेक्ट आपल्याला म्हणता येईल. आणि त्याचं कारण आहे, आता मला आठवतं की चीनमध्ये 1989 मध्ये ते लियानमेन चौकामध्ये जे झालं होतं, मग तिथं 2000 आंदोलक म्हणजे मारलं होतं त्यांना, म्हणजे ज्या पद्धतीने. आता हे वैचारिकता आणि नेपाळ आणि चीन वगैरे, आणि नंतर कम्युनिस्टांचं वर्चस्व दोन्ही देशांमध्ये, आता त्याचा थेट आत्ता या वातावरणामध्ये काही जरी थेट संबंध नसला तरी तुम्ही ते कसं बघता या गोष्टीकडे? आता अत्यंत किचकट असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं की तियानमन स्क्वेअर आणि तीमध्ये जे हजारो युवकांचा जो आहे त्या ठिकाणी मृत्यू झाला. पण 1990ला मोठी तौर पर तेव्हाचा चीन आणि भारत हे एकाच ठिकाणी होते. मी आर्थिकदृष्ट्या आणि एकूण सगळ्या गोष्टीने जर पाहिलं, 1990 ते 2025 आज जर चीन आपण पाहिला आणि त्याच कंपॅरिझन मध्ये जर भारत पाहिला, तर आर्थिकदृष्ट्या, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून, टेक्नॉलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं कितीतरी पटीनं जे आहे चीन आपल्या पुढे त्या ठिकाणी गेलेला आहे.
त्याच्या मागचं एक महत्वाचं कारण म्हणजे तिथलं कम्युनिस्ट सरकार, तिथलं एक महत्वाचं कारण म्हणजे कितीही नाही म्हटलं तरी त्या कम्युनिस्ट सरकारच्या माध्यमातून केलेली हुकुमशाही. तिथे जे आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे असा काही प्रकार नाही. तिथे जे आहे वेस्टर्न मीडियाच्या द्वारा चालवले जाणारे अशा प्रकारचे सोशल मीडिया ऍप्स अलाउड नाहीत. त्यांचं त्यांचं जे आहे वी नावाचं जे काही सोशल मीडिया ऍप आहे ते त्या ठिकाणी चालतं. तिथे एक प्रकारे जे आहेत मायनॉरिटी, मेजॉरिटी आणि मायनॉरिटीचे हक्क नाही नाही, असाही बरं काही का प्रकार त्या डगे सर, ठिकाणी नाही. हा किचकट प्रश्न जो आहे तो विचारण्यामागचा माझा सरळ असा हेतू आहे की आपल्याकडं सध्या जे सगळं चर्चा चालू आहे भारतामध्ये, आणि विशेषतः मोदी सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकार असेल, आणि त्यांनी अत्यंत जबाबदारीने तो मुद्दा हाती घेतलेला आहे. म्हणजे याच्यात राजकीय अभिनिवेश सोडा, परंतु कुठलंही सरकार असेल, काँग्रेसचं असेल किंवा भाजपचं असेल किंवा कुठल्या आघाड्यांचं सरकार असेल, भारतासमोर जे आर्थिक जे आव्हान आहेत ते वेगळे आहेत. म्हणजे शेवटी डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे तोही वेगळा आहे. म्हणजे याचे दोन्ही गोष्टी जर आपण बाजूला ठेवल्या तर मूळ जे आहे की वैचारिक लढे खूप आहेत. तसेच सगळ्याच देशांमध्ये मग ते वैविध्य जे आहे, मग आता जो कडवा माओवाद आहे किंवा अति डावे जे आहेत किंवा त्यांच्या संबंधाने चालू आहे. आता बघा महाराष्ट्रामध्ये आजही नक्षलवादी चळवळ आहे. तिथंही गडचिरोलीला अजूनही तिथं हल्ले मारामार म्हणजे ते सगळं होतंय पोलिसांनी नक्षल्यांमध्ये, तेही सगळं घडतंय. तर नेपाळला ती म्हणजे त्या दृष्टीने एक पार्श्वभूमी आहे किती नाही म्हटलं तरी, आणि चीनला पण आहे. आता नेपाळ हा आपला शेजारी आहे आणि चीन आपला त्या अर्थाने स्पर्धक आहे. आता आपण भारत चीन काय संबंध हे बाजूला ठेवू, पण नेपाळ संबंधी तुम्ही मग त्याच्या कुठल्या खुणा त्या कडव्या माओवादाच्या असल्यामुळं हे असं इतकं रूप असं हिंसक रूप आलेलं आहे का त्या चळवळीला? त्याचे काही छुपे आहे ना, संदर्भ नक्कीच. आहेत का? नक्कीच नक्कीच आहे. म्हणजे तुमचा प्रश्नाचा रोग जर असा त्या ठिकाणी असेल की चायना फॅक्टर आणि सध्याचा नेपाळ क्रायसिस किंवा चायना फॅक्टर आणि नेपाळ हे जर त्या ठिकाणी करायचं असेल तर नक्की त्याचा संबंध आहे. आणि त्यातल्या 2-3 महत्वाच्या गोष्टी सांगतो. चर्चा आपण सुरू केली होती सोशल मीडिया बॅनची संबंधित. हा. 26 सोशल मीडिया ऍप्स आपण त्या ठिकाणी घेतले. हे 26 सोशल मीडिया ऍप्स कुठले आहेत? सगळेच्या सगळे सोशल मीडिया ऍप्स हे वेस्टर्न ओरिजिनचे आहेत, म्हणजे पाश्चिमात्य देशांचे हे सोशल मीडिया ऍप्स आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, एका बाजूला या सोशल मीडिया ऍप्सवर बॅन टाकलं, पण नेपाळनं म्हणजे त्या केपी शर्मा ओली सरकारनं त्यांचं म्हणजे चीनचं टिकटॉक हे जे सोशल मीडिया ऍप होतं हम्म. त्यावर बंदी नव्हती. म्हणजे काहीवर बंदी टाकायची आणि काहीवर बंदी नाही टाकायची. एक दुसरी गोष्ट, केपी शर्मा ओली हे सरळ जी सरळ. भारताने टाकली त्या टिकटॉकवर. हो, पण त्यामध्ये जे आहे आपलं आर्थिक कारण आहे आणि त्यामध्ये जे आहे ती गलवानच्या सगळ्या क्लॅशची पार्श्वभूमी त्या ठिकाणी आहे. बर, हा झाला एक भाग. दुसरा त्याहून महत्वाचा भाग, केपी शर्मा ओली हे सरळ सरळ चीन धार्जिन आहेत आणि भारत विरोधी आहेत. हे स्टेटमेंट मी का करतो? मागचा जो आहे 1.5-2 वर्षाचा कालावधी जर तुम्ही पाहिला तर आतापर्यंत भारत आणि नेपाळ यांचे अत्यंत सुमधुर अशा प्रकारचे संबंध राहिलेले आहेत. इनफॅक्ट कल्चरल टाईज आहेत. म्हणजे आपल्याला माहित आहे की त्या रामायणामध्ये सीता मातेची जन्मभूमी ही नेपाळमध्ये त्या ठिकाणी मानली जाते आणि बाकीचे बरेच संदर्भ त्या ठिकाणी त्याच्यात आहेत. रोटी बेटीचा व्यवहार हा नेपाळशी जो आहे भारताचा त्या ठिकाणी, म्हणून फक्त संबंध नाही, मी म्हणेल भारत आणि नेपाळमध्ये नातं आहे. आणि मग ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता आतापर्यंत नेपाळमध्ये जे कुठलं सरकार येत होतं त्या सरकारचे प्रधानमंत्री हे पहिल्यांदा कर्टसी व्हिजिट हे भारताला त्या ठिकाणी द्यायचे. हे पहिल्यांदा झालं की केपी शर्मा ओली हा प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी भारतामध्ये व्हिजिट दिली नाही. सगळ्यात पहिली व्हिजिट त्याने चीनमध्ये दिली त्या ठिकाणी. का? कारण नेपाळमध्ये सुद्धा हे कम्युनिस्ट पार्टीचं सरकार त्या ठिकाणी आहे आणि त्यांचा आका चीनमध्ये त्या ठिकाणी कम्युनिस्ट पार्टीचाच त्या ठिकाणी. एक दुसरी गोष्ट, मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट चीनमधून नेपाळमध्ये होतीये, मुख्यतः बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टच्या माध्यमातून. म्हणजे आतापर्यंत व्यापाराच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं भारत हा एक महत्वाचा साथीदार जो होता त्याला बाजूला सारून चीनला जे आहे चंचू प्रवेश करून द्यायचा आणि त्याच्या माध्यमातून चीन जे आहे आपलं बस्तान नेपाळमध्ये आणखीन मजबूतपणे कसं बसवेल यासाठी या केपी शर्मा ओलीने जे आहे चायनाला त्या ठिकाणी मदत त्या ठिकाणी केली होती. तिसरी गोष्ट, आता हे सगळं आंदोलन तुम्ही पाहिलं, ज्या ठिकाणी आपण पाहिलं की सरकार आणि सरकारशी संबंधित ज्या संस्था आहेत त्यावर जोरदार हल्ले या आंदोलकांनी केले. आपण सगळे जे चित्र आपल्या समोर त्या ठिकाणी आहे. एक महत्वाची गोष्ट जी आहे आपण त्या ठिकाणी मिस करतोय, या आंदोलकांनी या नेपाळमधल्या कम्युनिस्ट पार्टीचं जे पॉलिटिकल पार्टी जी आहे नेपालीज कम्युनिस्ट पार्टी, त्या नेपालीज कम्युनिस्ट पार्टीच्या हेडक्वार्टरवर सुद्धा त्या ठिकाणी हल्ला केला.
म्हणजे नेपालीज कम्युनिस्ट पार्टीच्या हेडक्वार्टरवर जर त्या ठिकाणी हल्ला होत असेल आणि नेपालीज काँग्रेस पार्टी कारण ती सत्तेमध्ये आहे, तर याचा अर्थ कुठेतरी या आंदोलकांचा राग हा या कम्युनिस्ट पार्टी विरुद्ध सुद्धा त्या ठिकाणी आहे. ज्या प्रकारचा चायनाचा डॉमिनन्स त्या ठिकाणी होतोय किंवा कम्युनिस्ट पार्टी ज्या प्रकारे जे आहे आपले पाय त्या ठिकाणी पसरत आहेत, आणि बरं पाय पसरवत आहेत तर त्याच्या माध्यमातून या लोकांचे जॉब्स जात आहेत, या लोकांचे जे आहेत बुरे हाल त्या ठिकाणी होत आहेत, ही तिथले युवक त्या ठिकाणी कुठेतरी त्यांच्याही त्या ठिकाणी लक्षात येत असेल, म्हणूनच हे हल्ले त्या ठिकाणी होत आहेत. आणि अल्टिमेटली चायनाला काय करायचंय, एनसर्कलमेंट पॉलिसी, म्हणजे भारताच्या सभोवतालचे जे जे शेजारी राष्ट्र आहेत त्या ठिकाणी प्रवेश करायचा, इकॉनॉमिकली मिलिटरी बेस वाईज जे आहे स्वतःला मजबूत करायचं. ऑलरेडी पाकिस्तानमध्ये तसं केलेलं आहे, म्यानमारमध्ये केलेलं आहे, बांगलादेशमध्ये केलेलं आहे, आणि आता तसाच प्रकार जो आहे नेपाळमध्ये करण्यासाठीचा पूर्णतः त्यांचा प्रयत्न होता. म्हणून हे सगळं आंदोलन म्हणा किंवा ही सगळी अफरातफरीची परिस्थिती, अशांत नेपाळ, या अशांत नेपाळचा चायनाशी सुद्धा जर संबंध आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये, आणि त्याची काही उदाहरणं मी आत्ताच तुमच्या समोर दिली. दुसरी गोष्ट, केपी शर्मा ओली हे भारत विरोधी आहेत. जशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यातल्या फक्त एक दोन गोष्टी सांगतो. याच केपी शर्मा ओलीच्या कालावधीमध्ये कार्टोग्राफिक ॲग्रेशन म्हणजे काय, भारताच्या भूभागामध्ये असणारा लिम्पियाधुरी, कालापानी आणि लिपुलेख हा जो प्रदेश आहे हा भारताचा आहे. पण याच केपी शर्मा ओलीच्या कालावधीमध्ये त्यांनी काय केलं, त्यांच्या मॅपमध्ये, नेपाळच्या मॅपमध्ये हा सगळा आमचा भाग आहे असं त्या ठिकाणी दाखवलं. एवढंच नाही तर त्यांच्या ज्या नोटा आहेत, करन्सी आहे, त्यामध्ये सुद्धा जो आहे अशा प्रकारचा मॅप त्या ठिकाणी छापला. याला चीननं सपोर्ट केला, म्हणजे भारत विरोधी भूमिका घ्यायची, चीनचा सपोर्ट त्या ठिकाणी घ्यायचा. याच्याही पलीकडे जाऊन मुळात अत्यंत सेन्सिटिव्ह असा जो धार्मिक किंवा कल्चरल अँगल त्या ठिकाणी, आणि रामायणाची लेंथ ही नेपाळ आणि भारताशी, आपण असं मानतो की सीता मातेचा जन्म त्या ठिकाणी झाला होता. हा केपी शर्मा ओली त्या ठिकाणी म्हणतो की जे भारतामधलं जे अयोध्या आहे ते भारतामधलं अयोध्या फेक आहे, रामायणामधलं अयोध्या जे आहे ते भारतामध्ये नाहीच आहे. जर तुम्ही खरा इतिहास पाहिला तर ते खरं अयोध्या जे आहे ते आमच्या नेपाळमध्ये. म्हणजे धार्मिक दृष्ट्या डिवसण्याचं काम, आर्थिक दृष्ट्या डिवसण्याचं काम, जिओ पॉलिटिकल भू राजनीतिक दृष्ट्या जे आहे चायनाला जे आहे जास्त डॉमिनन्स देण्याचं काम, हे सगळं भारत विरोधी काम हे या केपी शर्मा ओलीनं त्या ठिकाणी केलं होतं. आणि केपी शर्मा ओली हा कम्युनिस्ट पार्टीचं सरकार असणारा प्रधानमंत्री होता, आणि त्याचा डायरेक्टली संबंध हा चायनाशी त्या ठिकाणी येतोच. अगदी बरोबर. मला ते हा प्रश्न विचारताना ते दी ग्रेटर नेपाळ म्हणजे काही वर्षांपूर्वी अगदी संयुक्त राष्ट्र संघटनेकडे अर्ज केला गेलेला होता. ही सगळे कडवे डावे वगैरे हे सगळं ते युनियन, मग आपल्या भारतातल्या सगळ्या सेव्हन सिस्टर राज्य, मग त्याच्यातल्या काही राजकारण्यांपर्यंत निरोप गेले, मग त्यांच्या बैठका वगैरे हे सगळे ते होम मिनिस्ट्रीकडे सगळे ते तुमचं हे जे आहे रिसर्च अँड अनालिसिस विंग असेल किंवा बाकीच्या आपलं CID असेल, यांच्याकडे सगळे ते अहवाल आजही आहेत आणि पूर्वीपासून ते आहेत. म्हणून ते मी विचारत होतो. तर आता हे बघा, जसं तुम्ही सांगितले की म्यानमार वगैरे हे सगळं पाकिस्तान, मग त्यांचं मदत करणं, ही सगळी परिस्थिती आहे. आता जे रस्त्यावर लोक येऊन अशा प्रकारे संसद म्हणा, पंतप्रधान म्हणा, याच्यावर थेट हल्ला करतात. जसं तुम्ही माजी पंतप्रधानाच्या बायकोला ते काय केलं ते तुम्ही सांगितलं. मग ही जी हिंसा आहे, मग तुम्ही आता बघा की तुम्ही कशा पद्धतीने बघता या हिंसांकडं. म्हणजे श्रीलंकेतही तेच झालं, बांगलादेशमध्ये आपल्या त्या शाहिद काय त्यांचं नाव पंतप्रधान, त्यांना, शेख हसीना. हा, त्यांना इकडे यावं लागलं, भारतामध्ये आश्रय घ्यावा लागला. हे हे जे आहे या पद्धतीने, तर ते त्याचं तुम्ही हे कशा प्रकारे त्याचं वर्णन करा. याच्या मागचे कारण जरी वेगवेगळे असले, जसं आता यांच्याकडं सोशल ॲपचं कारण आहे की इथं हे झालंय, तसं श्रीलंकेमध्ये काय आणि बांगलादेशमध्ये काय. आणि मग ह्या तिन्ही राष्ट्रांच्या हिंसांचा भारत कोणत्या दृष्टिकोनातून बघणार आहे, याच्याकडे काय धडा घेणार आहे. भारताला तर नक्कीच, भारताला तर या सगळ्या गोष्टींकडे सिरियसली त्या ठिकाणी घ्यावंच लागणार आहे. एक गोष्ट की कुठलाही असंतोष हा जो आहे राज्यकर्त्यांनी कॅज्युअली घेणं, हे त्यांना अत्यंत महाग त्या ठिकाणी पडू शकतं. शेख हसीना यांना वाटलं की मी तर जे आहे 3 टाइम 4 टाइमची प्राईम मिनिस्टर आहे, आता मला संपूर्ण बांगलादेश त्या ठिकाणी कळालेला आहे, आणि हे काय स्टुडंटचं एक प्रकारे आंदोलन आहे, हे जे आहे मी असंच त्या ठिकाणी कंट्रोल करेल, आतापर्यंत मोठे मोठे सगळे राजकारण्यांना मी त्या ठिकाणी लोळवलेले, ये क्या चीज आहे. पण त्याच
विद्यार्थ्यांच्या आंदोलनांनी, बाय द वे त्याला सपोर्ट जो आहे तो एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजीचा होता, तो भाग त्यातला वेगळा, पण त्याच विद्यार्थ्यांनी जे आहे कॅज्युअली घेतलेल्या या शेख हसीनाला कसं लोळवलं आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कसं त्यांना पळून जावं लागलं, हे सगळ्या जगाने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. तेच आम्ही श्रीलंकेमध्ये सुद्धा त्या ठिकाणचं मुख्य कारण जे होतं ती आर्थिक अस्थैर्य हे त्या ठिकाणी होतं, भ्रष्टाचार हे सुद्धा त्या ठिकाणी कारण होतं. आणि राजपाक्से ज्यांनी कित्येक दशकं त्या श्रीलंकेच्या पॉलिटिकल सिस्टमवर जो आहे एक जबरदस्त त्यांची पकड होती, त्या राजपक्सेला सुद्धा जे आहे देश सोडून त्या ठिकाणी पळावा लागला, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलं. म्हणजे मुळात जी सामान्य जनता आहे, सो कॉल्ड आम आदमी आहे, त्या आम आदमीला इतकं कॅज्युअली घेणं हे कुठल्याच सत्ताकर्त्याला जे आहे ते परवडण्यासारखं त्या ठिकाणी नाही. आणि हे तिन्ही देश जर तुम्ही पाहिले, दीज आर इन द कॅटेगरी ऑफ डेव्हलपिंग नेशन और लिस्ट डेव्हलप कंट्रीज, विकसनशील अशा प्रकारची देश आहेत. त्यांचे ऑलरेडी प्रॉब्लेम आहेत अर्थव्यवस्थेशी संबंधित, बाकी राजकीय व्यवस्थेशी संबंधित. आणि जर अशा प्रकारचे राज्यकर्ते, योग्य जर राज्यकर्ते त्यांना त्या ठिकाणी भेटले नाही, तर नक्कीच म्हणजे थोडक्यात मी ज्यावेळेस त्या ठिकाणी टेक्निकल टर्म वापरली, गुड गव्हर्नन्स, सुप्रशासनाचा अभाव असेल, त्यांना योग्य प्रकारे जर तुम्ही त्या ठिकाणी शासन दिलं नाही, त्यांचा विकास झाला नाही, त्यांना जॉब मिळाला नाही, त्यांना 2 टाइमची भाकरी त्या ठिकाणी मिळाली नाही, तर हे लोक जे आहेत त्या ठिकाणी उठाव करतील. आणि तोच उठाव तुम्हाला श्रीलंकेमध्ये, बांगलादेशमध्ये आणि नेपाळमध्ये पाहायला मिळाला. तात्कालिक कारण वेगवेगळी होती, पण या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला पाहिजे. मग यातून काय धडा घ्यावा? भारताला तर खूप काही त्या ठिकाणी धडा घेण्यासारखं आहे. पहिली गोष्ट, आपल्याकडे तर त्यांच्यापेक्षा जे आहे म्हणजे व्याप्ती सुद्धा मोठी आहे इन टर्म्स ऑफ जॉग्राफिकल एरिया, व्याप्ती मोठी आहे इन टर्म्स ऑफ डायव्हर्सिटी, व्याप्ती मोठी आहे इन टर्म्स ऑफ वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह. म्हणून कुठलाही राज्यकर्त्यांनी जे आहे माझ्या मते एकाधिकारशाही चालवणं, कितीही सीट्स तुमच्या जास्त जिंकून आल्या, तुम्ही कितीही आज घडीला डॉमिनंट त्या ठिकाणी वाटत असली, तरी सुद्धा माझ्या मते कुठल्याही राज्यकर्त्यानं हे जे आहे ग्रांटेड घेणं किंवा हुकुमशाहीकडे त्या ठिकाणी जाणं हे परवडण्यासारखं त्या ठिकाणी नाहीये. कधीही हुकुमशाही उलटवून त्या ठिकाणी टाकतील, कधी या लोकशाहीला सुरुंग लोक त्या ठिकाणी लावतील, वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी लावतील, याच्या त्या ठिकाणी भरोसा नाही. आणि ही सगळी अशी परिस्थिती होताना बाहेरची टपून बसलेलेच आहेत ना. नेपाळमध्ये जे आहे चायना सारखा फॅक्टर आहे. इनफॅक्ट अशी ही चर्चा त्या ठिकाणी होतीये की आता जो एक चर्चेमध्ये नाव त्या ठिकाणी येतंय की आता तिथला जो आहे बालेन शहा नावाचा जो काठमांडूचा महापौर आहे, तो येणाऱ्या काळामध्ये तिथला अंतरिम प्रधानमंत्री बनेल, अशी एक चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे आणि युवकांचं तो प्रतिनिधित्व करतो. आता त्या बालेन शहा विषयी असं सांगितलं जातं की मागच्याच वर्षी अमेरिकेच्या तिथले जे अँबॅसिडर आहेत अमेरिकेचे नेपाळमधले, त्या अँबॅसिडरशी जे आहे त्यांची गुप्त बैठक त्या ठिकाणी झाली. त्याच्यानंतर जे आहे $500 मिलियन एवढं अमेरिकेनं जे आहे नेपाळला एड, एक प्रकारे मदत त्या ठिकाणी केली. आणि याच्या माध्यमातून अमेरिका जे आहे इंटरफिअर करण्याचा प्रयत्न करतोय, अशाही त्या प्रकारचे आरोप त्या ठिकाणी होतोय. मग बांगलादेशची कंडिशन असो, पाकिस्तानची कंडिशन असो, नेपाळची कंडिशन असो, या ठिकाणी जे आहे अमेरिका जो आहे कशी पलटी मारतो हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि जर भविष्यामध्ये भारतामध्ये जर काही त्या ठिकाणी परिस्थिती झाली, तर अमेरिका जो आहे इट वुड बी फर्स्ट टू कॅप्चर दॅट पर्टिक्युलर मोमेंट. म्हणजे त्या सगळ्या सिच्युएशनचा जो आहे आपल्या दृष्टीनं कसा फायदा करून घ्यायचा, यामध्ये जे आहे अमेरिका सारखं राष्ट्र जे अत्यंत तरबेज आहे. मग या सगळ्या गोष्टी एकत्रित पाहिल्या तर माझ्या मते डेमोक्रेसी आणखी मजबूत करणं, ऐकून घेणं, त्या ठिकाणी जे आहे एकाधिकारशाही न राबवणं, हे जे आहे भारताच्या हिताचं त्या ठिकाणी राहणार आहे. आणि वन फाईन डे जर या इन्स्टिट्यूशन जर मोडल्या, अशाच प्रकारची जी आहे एकाधिकारशाही एखादा पक्ष, एखादा व्यक्ती त्या ठिकाणी जर चालवत असला, तर माझ्या मते जे आहे हा खूप मोठा खतरा भविष्यामध्ये भारताला सुद्धा भोगावा लागू शकतो. आज घडीला ही थेरॉटिकल पॉसिबिलिटी वाटते, पण ही थेरॉटिकल पॉसिबिलिटी कधी प्रॅक्टिकल कन्सिडरेशन मध्ये टर्न होईल हे कोणाला सांगता येणार नाही. तुम्ही हे एकाधिकारशाही भारत वगैरे हे जे बोलताय, तर तुम्ही ते तुमचा इशारा कुठे आहे ते थेट बोलला तरी चालण्यासारखं आहे. नाही, मी थेट इशारा याच्यासाठी त्या ठिकाणी देत नाही, कारण एक अभ्यासक म्हणून तुम्ही त्या ठिकाणी बोलवलंय. ज्यावेळेस एखादा पक्ष मला जे अच्छा. आहे प्रवक्ता पद देईल, त्यावेळेस जे आहे त्या बरं बरं, पक्षाच्या ठीक बाजूने आहे. मी बोलेल. कारण ठीक आहे, आपल्याला आपण ते सुरुवातीला स्पष्ट केलं की आपल्याला राजकीय अभिनिवेश थोडा म्हणजे पूर्ण बाजूला ठेवून आपण हे देश म्हणून चर्चा करतोय. आता पहलगामचं झालं त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या पक्षांना सांगितलं की भारताची बाजू तुम्ही सगळे मांडा बाहेर. आणि ते खासदारांनी जे काही मांडलं तर त्याचं जगभर कौतुकच झालेलं आहे, एक नीती म्हणून व्यवस्थित झालेला आहे. असो, तो आपल्या आजच्या चर्चेचा विषय नाही. मला जाता जाता अगदी आपली वेळ संपत आलेली आहे, एक मुद्दा स्पष्ट करा की भारत आणि नेपाळमध्ये जे काही सामंजस्य करार आणि मैत्री करार जो पूर्वी झालेला आहे,
आणि मग आपल्याकडं जे म्हणजे तिथून जे मायग्रेट होतात लोक स्थलांतर आपल्या भारतामध्ये येऊन स्थिरावतात, तर आपण बघतो की आपल्या गल्ली कॉलनीमध्ये सुद्धा ते बऱ्याच प्रमाणात दिसतात. तर आता ही जी आजची घटना झाली तर तो ओघ वाढेल का? म्हणजे काय होऊ शकतं? खूप मोठा खतरा तो आहे. कारण अशांत नेपाळ असेल तर तुम्ही म्हणजे ह्युमॅनिटेरियन अँगलनं जरी पाहिलं तर ज्या वेळेस मी जिथे राहतो तिथे माझ्या जीवालाच जर धोका असेल, तिथे मला 2 वेळेसची जी आहे भाकरी त्या ठिकाणी मिळत नसेल, म्हणजे माझ्या रोजगाराचा प्रश्न निर्माण असेल, तर कमीत कमी 2 वेळेसची भाकरी जिथे मिळेल तिथे मी जाण्याचा प्रयत्न करेन. मग नेपाळ जर अशांत असेल, अशा प्रकारे गरीब राहत असेल, त्या ठिकाणी अस्थैर्य त्या ठिकाणी असेल, तर इमिजिएटली ओपन बॉर्डर असल्यामुळे कुठल्याही पासपोर्टची गरज नाही, व्हिसाची गरज नाही, तिथून भारताशी सटिक असणारं, कारण भारताची राज्य जी आहेत ती सधन आहेत त्यांच्या कंपॅरिझन मध्ये. मग भारताशी सटिक असणारी जी 5 राज्य आहेत, सिक्कीम आहे, वेस्ट बेंगॉल आहे, उत्तर प्रदेश आहे, उत्तराखंड त्या ठिकाणी आणि बिहार आहे, या 5 राज्यांच्या सीमा नेपाळशी सटिक आहेत. तर तिथून लोक जे आहेत त्या निर्वासितांचा लोंढा या ठिकाणी येऊ शकतो. कल्चरली सुद्धा जे आहेत आम्ही सेमच आहोत, मेजॉरिटी ऑफ देम ते जे आहेत हिंदूच त्या ठिकाणी. त्याच्यामुळे सांस्कृतिक दृष्ट्या काही प्रॉब्लेम येणार नाही, भाषेच्या दृष्टिकोनातून काही प्रॉब्लेम येणार नाही, आणि पोट भरण्यासाठीही त्यांना मिळेल. म्हणून हा निर्वासितांचा लोंढा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर येऊ शकतो. आणि जर तसं झालं तर ते भारताला परवडण्यासारखं नाही. एक हिंट म्हणून, बांगलादेश आणि म्यानमार मधून रोहिंग्या भारतामध्ये घुसले तर किती मोठे परिणाम आपल्या नॉर्थ ईस्टर्न स्टेट्सला आणि संपूर्ण भारतालाच भोगावे लागत आहेत, हे सगळं खरंय. जग पाहतंय, हे भारत त्या ठिकाणी अनुभवतंय. मग आता त्यामध्ये आणखीन असं एक नवीन फ्रंट त्या ठिकाणी ओपन करणं आणि नेपाळमधून जे आहे ही संख्या त्या ठिकाणी वाढणं, हे 142 कोटीच्या जनतेला जे आहे त्या ठिकाणी परवडण्यासारखं नाहीये. याच्या अगोदर सुद्धा अशांत नेपाळचा फायदा घेऊन पाकिस्ताननं दहशतवादी काठमांडूच्या मार्गे भारतामध्ये पाठवले होते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रगचं स्मगलिंग असेल किंवा फेक करन्सी, फर्जी नोट जी आहे त्याची जी आहे तस्करी, ही नेपाळच्या मार्गाने भारताविरुद्ध होऊ शकते. म्हणून नेपाळ शांत असणं, नेपाळ स्टेबल असणं, भारत धार्जिनं अशा प्रकारचं तिथं सरकार असणं, हे भारताच्या फायद्याचं राहणार आहे. आणि म्हणूनच मी वेळोवेळी म्हणतो की भारतानं जे आहे न्यूट्रल होऊन फक्त या नेपाळच्या परिस्थितीकडे पाहिलं नाही पाहिजे. भारताला खऱ्या अर्थानं प्रोएक्टिव्ह भूमिका घ्यावी लागेल, पडद्याच्या मागे आणि पडद्याच्या समोरून, म्हणजे डिप्लोमॅटिकली, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून, आर्थिक मदतीच्या अँगलनं, लॉ अँड ऑर्डर एस्टॅब्लिश करण्यासाठी नेपाळ आर्मीला मदत करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं भारताला जे आहे उघड उघड भूमिका घ्यावी लागेल. आणि पडद्याच्या मागं मी जसं सांगितलं, काही पॉलिटिकल पार्टीज असतील, माईट बी तिथले जे आहेत राजे त्या ठिकाणी याच्यात असतील, जे हिंदू राष्ट्राची त्या ठिकाणी म्हणजे वार्ता करतायत, त्या ठिकाणी त्यांची चर्चा त्या अनुषंगाने आहे. आणि भारत हा हिंदू मेजॉरिटी नेशन असल्यामुळे जर त्या पडद्याच्या मागून असंही काही जर संधान बांधून जर भारताचं हित त्या ठिकाणी साध्य करता येत असेल, तर साम दाम दंडभेद याचा पूर्णतः वापर करून भारतानं भारताचं हित साधावं. चला, धन्यवाद ढगे सर. तुम्ही भरपूर वेळ दिला आणि व्यवस्थित तुम्ही तुमच्या लेफ्टनंट कर्नलच्या अधिकारातून व्यवस्थित सगळं हे बेबेचं व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे. त्याबद्दल शतशः धन्यवाद. आता बघा, दर्शकांना विनंती की तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आणि ह्या अशा प्रकारच्या चर्चा ऐकण्यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर ढगे सर, जाता जाता मला एवढंच समारोप करायचा आहे की तुम्ही जे काही विश्लेषण केलेलं आहे त्याचं सार भारताने अनेक अर्थाने धडा घेतला पाहिजे. नंबर एक. नंबर दोन, अमेरिका आणि चीन हे दोन्ही महासत्ताधारी भारताला त्रास देण्याच्या उद्देशाने म्हणा किंवा नेपाळवर कब्जा मिळवण्याच्या उद्देशाने म्हणा, त्या दृष्टीने मदत करतात, ते उघडपणे करतात, ते सगळ्या प्रकारची. ती विकासाच्या नावाखाली असेल, आर्थिक मदतीच्या नावाखाली असेल, परंतु भारताची डोकेदुखी वाढवणारी ती मदत कशी ठरेल हे देखील पाहिलं जातं. आणि मग हे सगळे आमिष परदेशातून सगळे महासत्ते जर दाखवत आहेत, तर मग तिथले राजकारणी पण ते धुरंधर आहेत सगळे. मग त्याच्यासाठी ते भांडत बसतात. आता ह्या सगळ्या सोशल ॲपमुळं आपल्याला काही डिलिंग करता येणार आहे का, असाही त्याच्या मागचा उद्देश असणार आहे. हे सगळं भ्रष्टाचाराचं, आणि तीच लोकांमध्ये चीड असते. आणि लोकांच्या डोक्यामध्ये जर ती चीड ती भडकली तर काय होऊ शकतं हे आज नेपाळमध्ये दिसून आलेलं आहे. धन्यवाद सर. नक्कीच. धन्यवाद. चला, छान.